नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा। संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रथमतःच मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला। यावेळी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा नवापूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार शिरीष कुमार स्वरूपसिंग नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी संस्थेचे मानद सचिव तानाजीराव वडवी, कोषाध्यक्ष आरिफभाई पालावाला, सहसचिव अजय पाटील, संचालक दीपक वसावे, संचालक कासिम मुल्ला, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे, युवा नेते ॲडव्होकेट रोशन नाईक, माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित, माजी कार्यकारी अभियंता चौहान रावसाहेब, आकाश गावित, युवक काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कुमारी करिश्मा नाईक, उद्योजक नौमान सय्यद, पत्रकार मंगेश शेवले, सुधीर निकम, प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल, उपप्राचार्य अनिल पाटील, उपप्राचार्य डॉक्टर मंदा गावित, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे, डीएड महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत शेटे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सागर गावित तसेच सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते। प्रथमतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी बँड व परेडच्या माध्यमातून प्रमुख अतिथींचे स्वागत केले। नंतर संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रगीत, राज्यगीत व सलामीने ध्वजारोहण संपन्न झाले। त्यानंतर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उभारलेल्या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले। आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, प्रमुख पाहुण्यांनी तेथे सेल्फी काढत आनंद घेतला। तदनंतर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य व नाटिका सादर केली।
प्राध्यापिका नम्रता गावित यांनी सुप्रसिद्ध ए मेरे वतन के लोगो हे गीत सादर करत प्रेक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मन जिंकले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश धोडिया यांनी केले. यावेळी सर्व संचालक मंडळ, प्रमुख अतिथी यांचे आभार प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तथा प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. इथं जमलेले आपले संस्थेचे कार्याध्यक्ष व नवापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार, युवा नेतृत्व, आमचे मार्गदर्शक शिरीष कुमारजी नाईक, संस्थेचे मानस सचिव रणजीतराव बोरवे सर, कासिमभाई, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, संचालक, इथं माझी बाची आलेली करिश्मा दिदी, आकाश दादा, प्राध्यापक वृंद आणि ज्या ज्या कलाकारांनी इथं भाग घेतला, असे सगळे माझे कलाकार, त्यांनी खूप कष्ट घेतलं. आणि इथं जमलेले माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य झाल्यानंतर हा माझा पहिला कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाची जी शोभा पाहुण्यांनी वाढवलेली, दादांनी वाढवलेली, माझ्या विद्यार्थ्यांनी वाढवली, माझं कर्तव्य तुमचा सदस्याचा आभार मानतो. मी तुमचे सगळ्यांचे खूप आभार मानतो. तुमच्याशिवाय हा कार्यक्रम झाला नसता. मुलांनी खूप मेहनत घेतली आहे. नम्रता मॅडमने मागच्या 15 दिवसापासून आणि ज्या मुलांनी हे ऍक्ट केलं, अतिशय दिवसभर इथं थांबून दादा यांनी सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. मागचं डेकोरेशन हे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपले धोडिया सर आहेत, त्या धोडिया सरांनी सुद्धा खूप कष्ट घेऊन आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी मदत केलेली आहे. भविष्यात सुद्धा असेच कार्यक्रम होते. पोरांच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्था ही तत्पर आहे. आम्ही जेवढं विद्यार्थ्यांना चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. संस्थेची साथ आहे, दादांची साथ आहे, सगळे संचालक माझ्या पाठीशी आहेत. तुमची साथ पाहिजे आणि असेच आपण चांगले चांगले कार्यक्रम भविष्यात सुद्धा घेत राहू. इथं सगळ्यांनी अतिशय त्यांचा बहुमूल्य वेळ दिला. सुद्धा आभार मानू इच्छितो. आमच्यामध्ये इथं उपस्थित शाखा व्यवस्थापक मनीष परमाजी, त्यांची टीम इथं आलेली आहे. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना, NSSच्या विद्यार्थ्यांना 120 टी-शर्ट आणि 120 कॅप दिलेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. माझ्या प्राध्यापकांनी, CHPचे सगळे प्राध्यापक असतील, विद्यार्थी, सगळ्यांचे मी आभार मानतो. हा कार्यक्रम झाल्यानंतर इथं आपण रिफ्रेशमेंटचं, तुमच्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या सगळ्यांनी शिस्तीत जायचे. सगळ्या विद्यार्थ्यांचे 2 स्टॉल लावलेले आहेत, विद्यार्थ्यांचे 2 स्टॉल लावलेले आहेत. शांतपणे जायचं आहे, शिस्तीत नाश्ता करायचा आहे आणि डिस्पर्स व्हायचं आहे. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. मुख्य संपादक प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार, नजरबाज न्यूज, नवापूर.